नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज अतिशय चांगली न्यूज आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा याच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तब्बल 1900 प्लस जागांची वॅकन्सी आलेली आहे. अतिशय चांगला चान्स आहे. खूप चांगला रिप्युटेड जॉब आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा. याच्यामध्ये रिसर्च रिलेटेड जे काही कामं असतात ती चालतात. म्हणजे जे काही आपलं ऑर्डनन्स फॅक्टरी रिलेटेड जे काही आपलं जे डिफेन्स आहे इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा इंडियाचं जे डिफेन्स सेक्टर आहे त्या रिलेटेड ही ऑर्गनायझेशन आहे DRDO. अतिशय चांगल्या वॅकन्सीज आहे. त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आणि याचे जे एक्झाम्स जे आहेत वगैरे त्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला इथे मिळणार आहे. त्यामध्ये एक्झाम सिलेबस वगैरे सगळी माहिती आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. ठीक आहे, तर पूर्ण व्हिडिओ नीट आहे का, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. डेट्स आहे ते बघू आपण. त्यामध्ये ओपनिंग डेट म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशनची ओपनिंग डेट आहे ती आहे 3 सप्टेंबर. म्हणजे 3 सप्टेंबरपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे 10 वाजतापासून सकाळी. त्यानंतर जी फॉर्म फिलिंग डेट आहे म्हणजे लास्ट डेट आहे ती आहे 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबरपर्यंत तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे वगैरे सगळं तिथे तोपर्यंत तुमचं डिग्री डिप्लोमा जे काही झालं असेल किंवा डिप्लोमा आणि ITI झाले असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुमचं तोपर्यंत असणं आवश्यक आहे. म्हणजे लास्ट डेट जी आहे ती 23 सप्टेंबर आहे. ओपनिंग डेट जी आहे ती 3 सप्टेंबर आहे. त्यानंतर बघा इथे थोडंफार इथे दिलेलं आहे DRDOची साईट आहे, त्यावर तुम्हाला सगळं माहिती मिळून जाईल. त्यावर नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल. www.drdo.gov.in या साईटवर तुम्हाला डिटेल ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशनवर तुम्हाला करायचं असलं तर तुम्हाला इथे मिळून जाईल. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळं मिळून जाईल इथे. ठीक आहे, त्यानंतर बघा 2 पोस्ट आहे याच्यामध्ये. एक आहे सिनियर टेक्निशियन असिस्टंट. महत्त्वाचे पॉईंट बघू आता. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे पे स्केलचा. पे स्केल बघा लेवल 6मध्ये येते. 35,400 ते 1,12,000 7 पेनुसार पे स्केल आहे. 35,500 हे 400 हे तुमचं बेसिक आहे. त्याच्यामध्ये अलाउन्सेस ॲड झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटला अलाउन्सेस हे जास्त राहतात. त्या प्लॅनिंगने जर बघितलं तर 35,400 प्लस एक साधारण अलाउन्सेस ॲड केल्यानंतर एक 55,000 ते 60,000मध्ये ही सॅलरी जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर अतिशय चांगली सॅलरी आहे मित्रांनो डिप्लोमा ऑर्डरसाठी अतिशय चांगला चान्स आहे. त्यानंतर एज लिमिट बघा 18 ते 28 आहे. जे इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये बघा बॅचलर्स डिग्री इन सायन्स म्हणजे BSc ग्रॅज्युएटसाठी जे काही सायन्स ग्रॅज्युएट्सचे असतील त्याच्यामध्ये सायन्सचा विषय कोणताही असेल बॅचलर डिग्री इन सायन्स म्हणतात ते. और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी और कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कॉम्प्युटर सायन्समध्ये जसं आता BSc वगैरे असते किंवा BCA वगैरे असते वगैरे ते चालेल तुमचं. और अलाइड सब्जेक्ट्स रिकॉग्नाइज बाय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTEने जे हे केलेलं आहे अप्रूव्ड केलेलं आहे ते सगळं चालेल. याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशनमध्ये घोळ करू नका. याच्यामध्ये BSc म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट कोणतेही चालेल. ते MSc और BTech और BE और PhD डिग्री TC ॲज ऑन क्रुशियल डेट ऑफ एलिजिबिलिटी शॅल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द रिक्रुटमेंट. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ही जी पोस्ट आहे सिनियर टेक्निशियन असिस्टंटची, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आता. ही जी पोस्ट आहे सिनियर टेक्निशियन असिस्टंटची यामध्ये बॅचलर्स डिग्री इन सायन्स चालेल. ठीक आहे, सायन्स फॅकल्टीमधलं सायन्स फील्डमधलं कोणतीही डिग्री चालेल. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कोणत्याही ब्रँचची चालेल. त्यानंतर टेक्नॉलॉजी ऑफ कॉम्प्युटर सायन्स. ठीक आहे, इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी नंतर कॉम्प्युटर सायन्समधलं कोणतंही ग्रॅज्युएशन चालेल. BScसुद्धा चालेल. आणि त्यानंतर बघा अलाइड सब्जेक्ट्स म्हणजे याचे रिलेटेड सब्जेक्ट्स चालतील जे काही ब्रांचेस डिप्लोमा BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स. ठीक आहे, रिलेटेड सब्जेक्ट्स चालतील. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे MSc BTech BE PhD जर तुमचं झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर BTech झालेलं आहे BE झालेलं आहे पण तुमचं डिप्लोमा झालेलं नाही ते चालणार नाही. हे लक्षात घ्या, चालणार नाही. तुम्हाला डिप्लोमा झाला आहे डिग्री झालेला आहे तर मग चालेल, तो काही भाग नाही, कारण तुमच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, PhD झाला आहे BE PhD झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि PhD झालेलं आहे तर ते चालणार नाही. तुमच्याकडे डिप्लोमा आवश्यक आहे. प्लस तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट फक्त BSc तुम्हाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. MSc वगैरे BSc प्लस MSc असेल तर चालेल किंवा डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी चालेल. इथे वेगवेगळे पोस्ट दिलेले आहे. ॲग्रिकल्चरची पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पूर्ण डिटेल ॲड इथे दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोल चॅनलवर सुद्धा आपण दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलवर सगळी आपण PDF दिलेली आहे. ही जी ॲडची PDF आहे ही दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा टोटल 1075 पोस्ट याच्या आहेत सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या. त्यामध्ये ॲग्रिकल्चर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॉटनी, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन वगैरे. नंतर इन्स्ट्रुमेंटेशन, लायब्ररी सायन्स, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर मेटलर्जी, फोटोग्राफी, फिजिक्स. खूप जबरदस्त ब्रँचेस आहे, भरपूर ब्रँचेस आहे.
म्हणजे सगळं सायन्स रिलेटेड आणि डिप्लोमा रिलेटेड इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा आपण 2-3 याचे बघू. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या टोटल बघा इथे 17 वॅकन्सी इथे आणि 68 साधारण हे म्हणजे 85च्या रिलेटेड वॅकन्सी येतात. 85 वॅकन्सी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या आहेत. इलेक्ट्रॉनिकच्या बऱ्यापैकी वॅकन्सी इथे दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या 192 आणि 31 अशा अलग अलग दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये साधारण 220च्या जवळपास वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या. त्यानंतर मेकॅनिकलच्या आहेत तर त्या 294 वॅकन्सीज आहेत टोटल. अतिशय चांगला वॅकन्सी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. आणि बाकी भरपूर आहे, तुम्ही इथे बघू शकता ॲडमध्ये. टोटल 1075 वॅकन्सी हा डिप्लोमा सायन्स ग्रॅज्युएट आणि कॉम्प्युटर सायन्स यांच्यासाठी आहे. परत सांगतो, BTech डायरेक्टली BTech चालणार नाही किंवा मग MSc वगैरे तुम्ही BSc केलं असेल तर MSc असेल तर मग चालेल. डिप्लोमा प्लस डिग्री असेल तर चालेल, ठीक आहे. मिनिमम क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा टेक्निशियन त्यानंतर बघा ग्रुप सी मधला आहे हे ग्रुप सी मधली पोस्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला ITI लागेल स्पेसिफिकली. याच्यामध्ये पे स्केल जे आहे ते 19,900 ते 63,200 आहे 7 पेनुसार. 19,900 जे आहे ते बेसिक आहे, तर याच्या जवळपास 35,000पर्यंत सॅलरी जाते ITI होल्डरसाठी. त्याच्यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 28 ची एज लिमिट याच्यामध्ये आहे. इनिशियल क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट बघा 10th क्लास पास और इक्विवलेंट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड बोर्ड और इन्स्टिट्यूट, सर्टिफिकेट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन द रिक्वायर्ड डिसिप्लिन, म्हणजे ITIचं सर्टिफिकेट लागेल तुमच्याकडे. त्यानंतर 10+ ITI लागेल. तर ऑटोमोबाईल आहे, बुक बाइंडर आहे, कार्पेंटर आहे, CNC ऑपरेटर आहे, कोपा ट्रेड आहे, ड्राफ्ट्समन आहे, मेकॅनिकल रिलेटेड DTP ऑपरेटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, फिटर आहे, ग्राइंडर आहे, मेकॅनिस्ट आहे, मशिनिस्ट आहे, मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक, पेंटर वगैरे, फोटोग्राफर वगैरे भरपूर दिला आहे. टर्नर वेल्डर पण आहे. टोटल 826 आहे. म्हणजे ढोबळमाने जर बघितलं तर डिप्लोमाच्या वॅकन्सी किंवा BScच्या वॅकन्सी आहे ते 1075 आहे आणि ITIच्या वॅकन्सी 826 आहे. त्यामध्ये जे आपण महत्त्वाचे बघू इलेक्ट्रिशियन रिलेटेड इलेक्ट्रिकल रिलेटेड जे आहे ते 106 वॅकन्सीज आहे इलेक्ट्रिशियनच्या. त्यानंतर कोपाच्या आहेत 139 चांगला वॅकन्सी आहे. म्हणजे जे जास्त वॅकन्सी आहे ते तुम्हाला सांगतो इथे. इलेक्ट्रिशियनच्या नंतर इलेक्ट्रॉनिक रिलेटेड जर तुम्ही बघितल्या तर 113 आहे, फिटर 127 आहे, मशिनिस्ट आहे 89 आहे. तर बऱ्यापैकी वॅकन्सी इथे दिलेल्या वेल्डरच्या 50 वॅकन्सी आहे, ठीक आहे. तर या 2 क्वालिफिकेशन इथे चालणार. ITI 10+ ITI इथे पाहिजे टेक्निशियनसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कोड ऑफ पोस्टिंग स्टेशन, म्हणजे पोस्टिंग कुठे कुठे होईल. आग्रा, अहमदनगर, अंबरनाथ, बालासोर, बँगलोर वगैरे पूर्ण भारतातले जे काही जे सिटीज असतात जिथे DRDO आहे तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकते. त्यानंतर सेक्शन 2मध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला सांगतो मी इथे. त्याच्यामध्ये जे काही तुमचं अलाउन्सेस वगैरे आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. सर्व्हिस कंडिशन दिलेलं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे नॅशनॅलिटी वगैरे हे जे महत्त्वाचे असतात. बेसिक क्रायटेरिया आहे, मेडिकल फिटनेस वगैरे सगळं लागते. तुम्ही गव्हर्नमेंटला असाल, सेमी गव्हर्नमेंटला असाल तर तुम्हाला प्रेझेंट ऑर्गनायझेशन तुमची जी कंपनी असेल जी तुम्ही काम करत असाल त्याचा NOC लागेल. एक्झामिनेशन सिटीज फॉर CBT1 किंवा Tier 1 ज्याला म्हणतो आपण, तर त्यासाठी बघा आग्रा, अहमदनगर, बँगलोर, भोपाळ वगैरे हे पूर्ण दिलेले आहे. तुम्ही वाचू शकता इथे पूर्ण भारतातले जे ते सिटीज आहेत ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये रिजेक्शन क्रायटेरिया जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत इथे दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता. G पॉईंटपर्यंत दिलेले आहे. सेक्शन 3मध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. हाऊ टू अप्लायमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कसं फिल करायचं किंवा काय करायचं सगळं डिटेल दिलेलं आहे. ते 8 दिवस आपल्याकडे आणखी आहेत, त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. 3 तारखेपासून त्याचे डेट सुरू होईल ऑनलाईन ॲप्लिकेशनची. हू हॅव अप्लाइड टू द मोर दॅन 1 पोस्ट कोड शुड बी अवेअर दॅट सेंटर ऑफ ईच एक्झामिनेशन मे बी डिफरंट, ठीक आहे. अँड एक्झामिनेशन मे बी ऑन द सेम डे शिफ्ट. म्हणजे बघा ज्यांना अलग अलग पोस्टसाठी ॲप्लिकेशन करायचे म्हणजे 2-3 ॲप्लिकेशन करायचे त्यांना एका दिवशी राहू शकतं, एका दिवशी आपलं एक्झाम राहू शकते. त्यामुळे तुमचं ओव्हरलॅप होऊ शकते, हे लक्षात घ्या. एक्झाम पॅटर्न देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. बघा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर. नो निगेटिव्ह मार्किंग आहे. द सिलेबस फॉर द एक्झामिनेशन विल बी हे खाली दिलेलं आहे. आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्झाम होईल. तुम्ही कोणत्या एक्झाम याच्यामध्ये लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकता किंवा वाचू शकता आणि त्याचं उत्तर देऊ शकता, ठीक आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट जे दिलेलं आहे आपल्या डिप्लोमासाठी BScसाठी ज्या पोस्ट आहे त्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये CBT फॉर स्क्रीनिंग आहे, ठीक आहे. टेस्ट कॉमन टू ऑल पोस्ट कोड्स, म्हणजे सगळ्यांसाठी एकच आहे सगळ्या ब्रँचसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे ॲप्टिट्यूड राहील, इंटेलिजन्स राहील म्हणजे रिझनिंग राहील,
आणि जनरल अवेअरनेस म्हणजे जी के ज्याला म्हणतो आपण, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल सायन्स हा सिलेबस आहे. याच्यामध्ये 120 मार्क्स, 120 क्वेश्चन, 120 मार्क, 90 मिनिटाचा कालावधी राहणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यानंतर CBT फॉर प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणजे टेस्ट स्पेसिफाईड टू सब्जेक्ट पोस्ट कोड म्हणजे 100 मार्क, 100 प्रश्न, 100 मार्क, 90 मिनटं. म्हणजे तुमचं जे काही ब्रँच आहे त्या रिलेटेड हे होणार आहे, हा पेपर होणार आहे. टेक्निशियन म्हणजे ITI होल्डरसाठी बघा, CBT जी आहे पहिली, CBT 1 म्हणू आपण, प्रोव्हिजनल सिलेक्शन. याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, बेसिक नॉलेज. ठीक आहे, बेसिक नॉलेज आहे इंग्लिश लँग्वेजचं. याच्यामध्ये 40 आणि 80चं जे आहे ते आहे स्पेसिफिक टू ट्रेड डिसिप्लिन ऑफ पोस्ट कोड. म्हणजे तुमचं जे काही ब्रँच असेल, ट्रेड असेल, जसं इलेक्ट्रिशियन असेल, तुमचं कोपा असेल, तर तुमचे ते प्रश्न राहतील 80 प्रश्न सेक्शन बीमध्ये राहील. सेक्शन एमध्ये 40 प्रश्न, असे 120 प्रश्न, 120 मार्क, 90 मिनटाचा कालावधी आहे. त्यानंतर ट्रेड टेस्ट आहे, क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे ही फक्त क्वालिफाय एक्झाम आहे ट्रेड टेस्टची. आता म्हणजे तुम्ही ज्या टेस्ट याचे असाल, ट्रेडचे असाल, त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला राहतील. तर ट्रेड टेस्ट मे बी ऑफ अबाउट 1 or 2 hours ड्युरेशन. म्हणजे हे जस्ट एक क्वालिफाईंग एक्झाम आहे, याचं तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये याचं काम पडणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये काही क्रायटेरिया दिल्या मित्रांनो. पहिल्या याच्यामध्ये बघा, स्क्रीनिंग क्रायटेरिया. याच्यामध्ये Tier 1 एक्झाम और CBT 1 एक्झाम इज फॉर स्क्रीनिंग. ठीक आहे, हे म्हणजे स्क्रीनिंग एक्झाम आहे. पहिला नंबर जो आहे तो स्क्रीनिंग एक्झाम आहे. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स, याच्यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे मेरिट लिस्ट यावरून निघणार नाही, फक्त तुम्हाला क्वालिफाईंग एक्झाम आहे. 40% फॉर UR अँड OBC कॅटेगरी अँड 35% SC ST कॅटेगरी, असं त्यांनी क्रायटेरिया दिले आहे. म्हणजे हे मिनिमम तुम्हाला मार्क्स लागतील 40%. म्हणजे तुम्हाला जे काही तुमचं 120 मार्क आहे त्याच्यामध्ये 40% तुम्हाला मिनिमम लागेल. म्हणजे 48% लागेल. 48 मार्क्स लागतील 120 पैकी क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन क्रायटेरिया. प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणजे जे काही तुम्हाला टेस्ट स्पेसिफाईड टू सब्जेक्ट ऑफ पोस्ट कोड दिलेले आहे, 100 प्रश्न, 100 मार्क. त्याच्यामध्ये तर प्रोव्हिजनल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द ऑर्डर ऑफ मेरिट मेंटेन इन टू एक्झाम. म्हणजे तुमचा जो मेरिट आहे, जे डिप्लोमा BSc कॅन्डिडेट आहे त्यांचा जो मेरिट आहे, तो तुमचा जे सेकंड नंबर आहे CBT फॉर प्रोफेशनल सिलेक्शन, 100 प्रश्न, 100 मार्क, याच्यावर तुमचा मेरिट निघणार आहे. आणि CBT 1 फॉर स्क्रीनिंग ही तुमची क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 40% मार्क्स आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा मिनिमम क्वालिफाईंग दिलेलं आहे. याच्यामध्ये 40% UR आणि OBCसाठी दिलं आहे आणि 35% हे SC SCसाठी दिलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या याच्यासाठी. आणि ITIसाठी जे दिलेलं आहे टेक्निशियनसाठी, त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे, द प्रोव्हिजनल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट ऑब्टेन्ड. ठीक आहे, म्हणजे जो CBT जे आहे पहिला जे दिलेलं आहे पोर्शन, त्याच्यामध्ये जे 40 आणि 80 दिलेलं आहे त्याच्यात तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया आहे, 40% मिनिमम पाहिजे UR OBCसाठी आणि SC STसाठी 35% पाहिजे. तर मित्रांनो, अशी पूर्ण ही जाहिरात आहे. 1900+ इथे वॅकन्सीज आहे. ITI, डिप्लोमा, BSc आणि ऑल ट्रेड्स, याच्यामध्ये भरपूर ट्रेड्स त्यांनी इन्क्लूड केलेले आहे. BSc रिलेटेड भरपूर ब्रँचेस इथे दिलेले आहे, शाखा दिलेल्या आहेत, ट्रेड्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे चांगला चान्स आहे. अतिशय मोठी वॅकन्सी ही आलेली आहे DRDOकडून. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो एक खूप चांगली न्यूज तुम्हाला मिळाली असेल. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या सिलेबस रिलेटेड डिटेल व्हिडिओ येईलच यावर. आणि प्लस आता 3 तारखेपासून तुमच्या ऑनलाईन फॉर्म सबमिशनची डेट आहे. ठीक आहे, तर त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंटेशन आहे, ज्यांचा इंटरेस्टेड आहे या एक्झामसाठी, त्यांनी आपलं डॉक्युमेंटेशन नीट लावून ठेवावं, जेणेकरून तुम्हाला वेळेवर धापळ होणार नाही. ठीक आहे, आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल आणि चांगला एक माहिती मिळाली असेल जॉब रिक्रुटमेंटची, तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त शेअर करू शकता, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचेवर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.